रामकृष्ण हरी माऊली. ज्ञानोबा तुकोबाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि भक्तीचा अथांग सागर, हे सारं चित्र तुम्हाला पंढरीच्या वारीतच पाहायला मिळेल. याच पवित्र सोहळ्यात यावर्षी एक अनोखा अध्याय जोडला आहे. पुण्यातील काही व्यावसायिक मंडळी, CA, चार्टर्ड अकाउंटंट आणि अर्थतज्ज्ञ या मंडळींनी केवळ वारीमध्ये वारकरी म्हणून सहभाग नोंदवलाय असं नाही, तर त्यांनी CA अर्थसाक्षरतेची दिंडी या संकल्पनेच्या माध्यमातून एका नव्या क्रांतीचा पाया रोवला आहे. श्रद्धेसोबत आर्थिक ज्ञानाची पेरणी करत त्यांनी वारकऱ्यांच्या मनात आर्थिक साक्षरतेची ज्योत पेटवली आहे. ही वारी केवळ पंढरीकडे जाणारी नाही, तर ही वारी आहे आर्थिक समृद्धतेकडे शेतकऱ्यांना, वारकऱ्यांना नेणारी. चला जाणून घेऊया या वारीतील अर्थसाक्षरतेचा प्रवास. नक्की पहा ही स्टोरी. वारी हा एक प्रवास आहे, तसाच आपण प्रवास सगळेजण करत आहोत. आणि चार्टर्ड अकाउंटंट्स हे या प्रवासासाठी नावाजलेले आहेत, कारण का त्यांच्याकडे अर्थतज्ञ म्हणून आपण सगळेजण पाहतो. नक्कीच. आणि या माध्यमातून फायनान्शियल लिटरसी अर्थात आर्थिक साक्षरता आपल्याला कशी करता येईल, हे एक CA इन्स्टिट्यूटचं एक खूप मोठं कार्य म्हणावं लागेल, की समाजातल्या प्रत्येक थरामध्ये, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण आर्थिक साक्षरता करतो. म्हणजे मोफत आपण समाजाला शिक्षण देत असतो. आणि हा या वारीच्या माध्यमातून देखील हा एक उपक्रम आहे. त्याबद्दल आपण CA इन्स्टिट्यूटचे आभार मानूया. हा आमचा CA दिंडी हा आर्थिक साक्षरतेसाठी जे गावाकडनं वारकरी येतात त्यांच्यासाठी हा आम्ही दरवर्षी ठेवतो. आमचं हे असतं की धार्मिक ज्ञान घेतलेले असं होईल, वांगणे विचारी, वित्तीय ज्ञान घेतलेले असं होईल, व्यवहार विचारी. जसं की सर्वांनी वित्तीय प्लॅनिंग करताना आर्थिक साक्षरता असं आहे की बचत केली पाहिजे. 6 महिन्याचा आपला आपत्कालीन फंड सर्वांनी तयार केला पाहिजे. परत बरेच वारकरी हे शेतकरी असतात. आता शेतकरी आणि शेतीसोबत स्वतःचे जोडधंदे किंवा बाकीच्या गोष्टी पण एका व्यवसायावर अवलंबून न राहता अनेक व्यवसाय असे त्यांनी रिस्क घेतलं पाहिजे की त्याच्यामधून त्यांना अधिक इन्कम मिळेल. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मी त्यांची परिस्थिती समजू शकतो. नक्कीच. आणि ग्रुपने एक ग्रुप शेती जर झाली, बरोबर, म्हणजे 10 FPO किंवा 20 लोकांनी येऊन एकत्र जर फार्मर प्रोड्युसर कंपनी, तर स्वतः एखाद्या जर मार्केटमध्ये गेले समजा आणि तिथं 10 लोकांनी एक जागा घेतली, तिथं त्यांचं मार्केट तयार होईल. जसं की आपण जातो मार्केटमध्ये, तिथं चांगला भाव नाही मिळाला तर त्यांना ते फेकून द्यावं लागतं, टोमॅटो वगैरे. पण जर स्वतःची जागा असेल तर ते स्टोअर करू शकता, स्वतः विकू शकता, 2 दिवस ठेवू शकता. तर हा तो एक फायदा होईल. धन्यवाद. प्रत्येकाला ह्या गोष्टीत भाग घेतला पाहिजे. आपलं कल्चर आहे, ट्रेडिशन आहे, आणि त्यात सगळ्यांचं हे झालंच पाहिजे. लोकांनी त्यात भाग घेतलाच पाहिजे. पैशांचा उपयोग कसा करता येईल, इथपासून स्वतः कमवलेला पैशाचा उपयोग आणि त्याचा खर्च कसा करता येईल, इथपर्यंतचा हा प्रवास. पांडुरंगाकडे त्या दिंडी चांगलं मध्ये एकच मागणं की सगळ्यांना सुखात ठेवा, सगळ्यांना फायनान्शियली स्टेबल करून टाका. धन्यवाद. आषाढी वारीच्या दिवशी पंढरपुरात प्रत्येक वारकरी हा विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आतुरलेला आहे. आणि या वारीमध्ये पुण्यातील ही CA चार्टर्ड अकाउंटंट मंडळी सहभागी झाले आहेत. त्यांनी प्रत्येक वारकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मनात अर्थसाक्षरतेचं ज्ञान पेरलं आहे, रुजवलं आहे. आणि हेच ज्ञान येणाऱ्या काळात प्रत्येक वारकऱ्याला आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समृद्ध करेल. आणि त्यामुळे ही आर्थिक साक्षरतेची दिंडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला आवर्जून कळवा. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.